दशक 5वा समास 10वा सिद्ध लक्षण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. मागील समासात श्रोत्याने समासाच्या शेवटी त्याग करतो तोच खरा साधक असे तुम्ही सांगितले, तर मग सांसारिक शिष्य साधक होऊ शकणार नाही का असा प्रश्न केला होता. त्याचे उत्तर असं आहे, ते ऐका. संसारिकाचा त्याग म्हणजे सत्याचा मार्ग धरणे आणि असत्य मार्गाचा त्याग करणे अशी रीत आहे. वाईट बुद्धीचा त्याग केल्याशिवाय चांगली बुद्धी येऊ शकत नाही, होय ना. म्हणून संसारिकांचा त्याग म्हणजे असत्य, कुबुद्धी इत्यादींचा त्याग होय. प्रपंचाबद्दल तुच्छ बुद्धी उत्पन्न होऊन मनापासून विषयांचा त्याग करणाऱ्यालाच पुढे परमार्थ मार्ग धरणे शक्य होते. सारांश. प्रापंचिक साधकांना क्रमाक्रमाने अभावाचा, संशयाचा आणि अज्ञानाचा त्याग घडतो. प्रपंचात राहणाऱ्या आणि प्रपंचाचा त्याग करणाऱ्या दोन्ही साधकांना सूक्ष्म आंतरिक त्याग एक सारखाच अत्यावश्यक असून प्रापंचिक त्यागींना बाह्य त्याग तेवढाच जास्त आहे. आता संसारिक साधकाला बाह्य त्याग नको असा त्याचा अर्थ नाही. त्यालाही काही बाह्य त्याग करायलाच हवा. उदाहरणार्थ, काही प्रापंचिक त्याग केल्याशिवाय नित्यनेम श्रवण घडणार नाही. हे उत्तर ऐकून श्रोत्यांना त्याग घडल्याशिवाय साधक होऊ शकणार नाही याचे रहस्य समजले ना. आता संशय निवारण झाले ना. आता पुढील विषय ऐका. याआधी साधक कसा असतो हे सांगितले. आता सिद्धांची ओळख करून देत आहोत. अनुभवी ज्ञानी पुरुष आत्मवस्तूच झालेला असतो. त्याचा संशय ब्रह्मांडापलीकडे गेलेला असतो. ज्याचा आत्मनिश्चय आढळ झालेला असतो त्यालाच सिद्ध म्हणावे. बद्धावस्थेतील वाईट गुण मुमुक्षु दशेत असत नाहीत. मुमुक्षु स्थितीतील लक्षण साधक दशेत राहिलेले नसतात आणि साधकातील संशय वृत्ती सिद्ध दशेत नाहीशा झालेल्या असतात. म्हणून ज्याचा संशय नाहीसा झालेला असतो तोच सिद्ध होय असे श्रोत्यांनी जाणायला हवे. खरोखर संशय रहित ज्ञानाचे सिद्धाचे लक्षण आहे. सिद्धाला तुच्छ संशय कसे चिकटतील विचार केला तर कर्ममार्ग हा संशयाने भरलेला आहे असे दिसून येईल. सर्व साधन संशय मिश्रित असतात, पण सिद्ध झालेला साधू मात्र निसंशय असतो. खरंच संशयाचे ज्ञान खोटे आहे. संशयाचे वैराग्य म्हणजे निव्वळ पोरकटपणा आणि संशयाचे भजन हेही वाईट असून ते निष्फळ होय. संशयाचा देव व्यर्थ, संशयाचा भाव व्यर्थ एवढेच नव्हे तर कोणत्याही संशयाचा स्वभावच व्यर्थ आहे. संशयाचे व्रत व्यर्थ, संशयाचे तीर्थ व्यर्थ आणि एकही निश्चय नसलेला परमार्थ ही व्यर्थ आहे. संशयाची भक्ती व्यर्थ, संशयाची प्रीती व्यर्थ आणि जास्त संशय वाढविणारी संशयाची संगती ही व्यर्थ आहे. संशयाचे जीवन व्यर्थ, संशयाचा आश्रय व्यर्थ आणि संशयाचा प्रत्येक कार्य ही व्यर्थ आहे. संशयाचा ग्रंथ व्यर्थ, संशयाचे पांडित्य व्यर्थ आणि निश्चय नसलेली उगीच म्हणून भावलेली गती व्यर्थ आहे. संशयाची दक्षता व्यर्थ, संशयाचा पक्ष व्यर्थ आणि संशयाचा मोक्ष व्यर्थ आहे. त्याने काहीही होणार नाही. संशयाचा संतही व्यर्थ, संशयाचा पंडितही व्यर्थ आणि निश्चय नसलेला बहुश्रुतही व्यर्थच. संशयाचे श्रेष्ठत्व व्यर्थ, संशयाचे ग्रंथाध्ययन व्यर्थ आणि निश्चय नसलेला संशयाचा ज्ञानी पुरुषही व्यर्थच होय. सारांश. निश्चयाशिवाय काहीही, अगदी एक अणु इतकी गोष्ट ही प्रमाण नाही, पण निश्चय न करता निरर्थकपणे निश्चयाच्या ओघात सापडले आहेत. निश्चय नसलेले सर्व बोलणे कंटाळवाणे असते व ते केवळ अर्थशून्य बडबडणे होय. एकूण निश्चय नसलेली सर्व बडबड केवळ एक कुचेष्टाच आहे असे म्हणायला हरकत नाही. संशयाने कदापि
कदापि समाधान मिळणार नाही. म्हणून संशयरहित ज्ञान आणि त्यायोगे झालेल्या निश्चयाचे समाधान हेच निश्चितपणे सिद्धाचे लक्षण आहे. यावर श्रोत्याचा प्रश्न, कोणता निश्चय करावा? सिद्धत्व प्राप्त करून घेण्यास प्रमुख निश्चयाचे लक्षण कोणते हे मला समजावून सांगा. तेव्हा वक्ता म्हणाले, बरं ऐक, मुख्य देव कसा आहे याचा निश्चय करावा. अनेक देवामध्ये गलबला करू नये, गोंधळ घालू नये. ज्याने चराचर जग निर्माण केले आहे त्याच्याबद्दलच विचार करून शुद्ध विवेकाने परमेश्वराला जाणावे. असे मुख्य देवाचा शोध आणि भक्ताचे लक्षण कोणते? या गोष्टी अनित्याचा त्याग करून नित्य असलेल्या स्वरूपाला जाणावे. प्रथम आपण भजत असलेल्या देवाचे ज्ञान करून घेऊन त्यानंतर भक्त असलेले आपण कोण ते पाहायला हवे. तेथे मी खोटा असे सिद्ध होत असल्याने त्याचा संग त्यागून सत्य स्वरूप होऊन राहावे. पंचमहाभूतांचा व्यतिरेक अन्वयाने ब्रह्मवस्तू जाणून घेऊन बंधनाच्या संशयाचे छेदन करून आणि आपण मुक्त असलेल्याचा निश्चय करावा. सारांश, पूर्व पक्षाचे निरसन करून सिद्धांताने प्रकृतीच्या नाशाचे अवलोकन करावे म्हणजे पूर्ण समाधानाने देवाचा निश्चय मिळतो. आता देह बुद्धीमुळे उठणारे संशय समाधान बिघडवतात. म्हणून आपण आत्मा आहोत या निश्चयापासून चलबिचल होऊ नये. आत्मस्वरूपाचा अनुभव सिद्धच असताना देहाभिमान विनाकारण संशय वाढवतो. म्हणून आत्मनिश्चयाने समाधान जोपासावे. देहबुद्धीची आठवण झाली की विवेकाची जाणीव निघून जात असल्यामुळे आत्मबुद्धी अत्यंत दृढ करावी. एकाच वाक्यात सांगायचे झाले तर निश्चयाती आत्मबुद्धीच मोक्ष भाग्याची स्थिती आहे. म्हणून मी आत्मा आहे ही गोष्ट कदापि विसरू नये. आता मुख्य निश्चयाचे लक्षण सांगून झाले, पण ते संतांच्या सहवासाशिवाय कळत नाही. संतांना शरण गेल्याने सर्व संशय नाहीसे होतात. असो, आता साधकाची गोष्ट राहू दे, सिद्धाचे लक्षण ऐका. आम्ही या आधी सांगितल्याप्रमाणे मुख्यतः संशयातीत होऊन राहणारेच सिद्ध म्हणून ओळखले जातात. सिद्धांच्या स्वरूपात देहच नाही म्हटल्यावर त्याला संदेह कोठून येणार? म्हणून सिद्ध निसंशय असतो. आता देहाकडे पाहिले तर त्याची लक्षणं काही कमी नाहीत. ही गोष्ट खरी असली तरीही तेवढ्याने देहातीताचे वर्णन केल्यासारखे होईल काय? डोळ्याला न दिसणाऱ्या वस्तूचे लक्षण तरी कसे सांगावे? सारांश, उपाधिरहित वस्तूच तो असल्याने सिद्धाला लक्षण नाहीत असे सांगत असलेली ती गुणात मोडतात. आत्मवस्तू तर मुळातच निर्गुण आहे आणि ते निर्गुण वस्तू रूप होऊन राहणे हेच सिद्धाचे लक्षण आहे. सारांश, लक्षणातीत हेच सिद्धाचे लक्षण आहे असे असले तरीही त्याच्या देहाची व्यवहारात दिसणारी लक्षणं ज्ञान दशकात म्हणजे 8व्या दशकात विस्ताराने सांगणार असल्यामुळे आता निरूपण आटोपत घेत आहोत. श्रोते हो, लोप दोषाबद्दल क्षमा असावी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पंचम दशके सिद्ध लक्षण निरूपणम नाम दशमः समासः.